नमस्कार. आपण आहोत सिल्लोडमध्ये. सिल्लोडमधल्या ज्यांचं नाव नुसतं बाईच नाही तर आई नावानं ज्यांना संबोधले जाते त्या सरला कामे मॅडम त्यांच्या आपण निवासस्थानी आहोत. आपण त्यांचं जे कार्य आहे नुसतं शिक्षणामध्येच नव्हे तर सामाजिक क्षेत्रामध्येही मोठं उल्लेखनीय काम आहे आणि ह्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र शासनाने नव्हे तर भारत सरकारने सुद्धा त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. आपल्यासोबत आहेत सरला कामे मॅडम. मॅडम, आपण विविध क्षेत्रामध्ये काम करत आहात आणि तुम्ही जिल्हा परिषदमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहात. तर मुलामुलींची शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण कसे प्रयत्न करत आहात? सर नमस्कार. मी श्रीमती सरला शामराव कामे कुमावत. मी जिल्हा परिषद शिवणा येथे कार्यरत आहे. जिल्हा परिषदची नेहमीच काही लोक ओरड करत असतात की जिल्हा परिषदची गुणवत्ता कमी आहे, परंतु मी त्यांच्या वाक्याला दुजोरा देणार नाही. कारण जिल्हा परिषदचे विद्यार्थीसुद्धा खूप गुणवंत आहेत. विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही या जिल्हा परिषद शाळेमध्ये राबवत असतो. त्यामुळे त्यांची नवोदयसारखी परीक्षा असू देत, स्कॉलरशिपसारखी परीक्षा असू देत किंवा NMMS सारखी परीक्षा असू देत, या परीक्षांमध्ये आमचे विद्यार्थी अतिशय गुणवंत आहेत आणि राज्यभरामध्ये त्यांचं नाव लौकिकसुद्धा होत आहे. अनेक प्रकारच्या ज्या योजना आहेत शासनाच्या त्या तर आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत नेतोच, परंतु वेगवेगळ्या पद्धतीच्या जे उपक्रम आहेत, उदाहरणार्थ जर म्हणायचं ज्ञानाची भूक, अभ्यासाची भूक, त्याचप्रमाणे चालतं बोलतं इंटरनेट, बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून मनोरंजनात्मक अध्यापन आणि ज्या सतत विद्यार्थ्यांना भेडसावणारे जे प्रश्न आहेत, अभ्यासात अडचणी निर्माण करणारे प्रश्न आहेत किंवा त्यांना अभ्यासाविषयी गोडी निर्माण होत नाही, असं काही जर वातावरण निर्माण करायचं असेल तर आम्ही दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ज्ञानरचनावादाचा सुद्धा आम्ही वापर करतो. आणि खूप विद्यार्थ्यांमध्ये अनुपस्थितीचं प्रमाण आधी जास्त असायचं, तेही आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुपारच सुट्टीनंतर मुलं बरेचसे गैरहजर राहत होते, तर पूर्ण वेळ 4 वाजेपर्यंत आम्ही विद्यार्थ्यांना कसे टिकवून ठेवाल यासाठी आम्ही विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतो. मग शेवटी 3 ते 4च्या पिरियडमध्ये विविध क्रीडा स्पर्धा, कथाकथन स्पर्धा आणि गायन स्पर्धा यांचंसुद्धा आयोजन करतो. आणि एक अतिशय महत्त्वाचा एक उपक्रम आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांना साहित्यिक बनवण्यासाठी आम्ही हस्तलिखित तयार करून घेतो आणि स्वनिर्मित अशा कवितासुद्धा निर्मिती करून घेतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्हाला खूप मदत होत असते. मॅडम, तुम्ही बोलात की शिष्यवृत्तीसाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करतात. तुमच्या अगोदर शिष्यवृत्तीची परीक्षा जिल्हा परिषदमध्ये घेतली जात होती का, किंवा मुलांना तयार केलं जात होतं का? आणि तुम्ही जेव्हा याकडे लक्ष दिलं तेव्हापासून किती मुलं या परीक्षेमध्ये पात्र ठरतात, त्याविषयी काय सांगाल? शासनाच्या नियमाप्रमाणे जिल्हा परिषदमध्ये स्कॉलरशिप परीक्षा, नवोदयची परीक्षा असू देत किंवा प्रज्ञाशोध परीक्षा ह्या घेतल्या जात होत्या, परंतु काही वेळेस काय नुसतंच फॉर्म भरला जात होता आणि विद्यार्थ्यांना परीक्षेस बसवलं जात होतं, मात्र ते पात्र होत नव्हते आणि त्यांना स्कॉलरशिप मिळत नव्हते. पण हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी विद्यार्थ्यांचा एक्स्ट्रा क्लास घ्यायला सुरुवात केली. म्हणजे जो शालेय अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा भाग असतो तो बाजूला ठेवून विद्यार्थ्यांना गुणवंत करण्यासाठी, मग बुद्धिमत्ता असू देत किंवा त्या भाषा, ज्ञान, आकलन या विषयावर, गणित, स्टॅटिक या विषयांचे एक्स्ट्रा क्लास मी घ्यायला सुरुवात केली. आणि त्यामुळे त्याचा प्रभाव एवढा झाला की विद्यार्थी त्याच्यात खूप रस घ्यायला लागले आणि ज्या खेळण्याच्या तासिका असायच्या किंवा अदर तासिका ज्या असायच्या कला कार्यानुभवाच्या, ह्या तासिका मी एक्स्ट्रा पिरियड म्हणून स्कॉलरशिपसाठी वापरायला लागले. आणि याचा परिणाम असा झाला की दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या वाढायला लागली आणि मुलांना नवोदयला सुद्धा नंबर लागले. NMMS सारख्या परीक्षेमध्ये आमचे 10 ते 12 विद्यार्थी येत असतात आणि स्कॉलरशिपमध्ये पण आमचे जवळजवळ 10 ते 15 विद्यार्थी असतातच दरवर्षी. मॅडम, जिल्हा परिषद शाळा म्हटली की ग्रामीण भागातली मुलं बऱ्याचदा प्रवेश घेत असतात जिल्हा परिषद, परंतु जिल्हा परिषद शाळेमधल्या मुली ज्या आहेत त्यांना आत्मसंरक्षणासाठी तुम्ही धडे देतात, तर त्या संदर्भानं काय सांगाल तुम्ही? बऱ्याच वेळेस काय होतं सर की मुली शिक्षणासाठी, आता मुली वाचवा आणि मुली शिकवा हा जो आपला स्लोगन आहे तो मुली वाचतायत
परंतु त्या समाजामध्ये सुरक्षित नाही आहे. मग या मुलींना सुरक्षित करण्यासाठी त्यांना आधी तर संरक्षण देणं महत्त्वाचं आहे. शासन विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना संरक्षण देतही आहे, त्यांचा सन्मान करतही आहे, परंतु आत्मविश्वास वाढणं फार महत्त्वाचं आहे आणि तो आत्मविश्वास डेव्हलप करण्याचा प्रयत्न मी करत असते. मी स्वतः ब्लॅक बेल्ट आहे कराटेमध्ये. वेळोवेळी प्रसंगी मी त्यांना कराटेचे प्रशिक्षण देत असते. कराटे अडचणीच्या वेळेस कराटे करणं हे महत्त्वाचं नसून अडचणीच्या वेळेस आत्मसन्मान जागा करून, आत्मविश्वास जागा करून कशा पद्धतीने आपण आपलं स्वतःचं संरक्षण करून घेऊ शकतो हेही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून मी त्यांचे नेहमी समुपदेशन करत असते, मातापालक मेळावे घेत असते आणि यांच्या माध्यमातून त्यांचा ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न मी करत असते. मग कधीकधी दुर्गम भागातून येणाऱ्या मुली असतात, ह्या शाळेत येणंच घाबरतात आणि उशिरा जर शाळा सुटत असेल तर मला मैत्रीण नाही आहे सोबती, मग मी कशी जाऊ, बस नाही आहे. अशा वेळेस त्यांना मी प्रशिक्षण देत असते की कोणाची गरज नाही, आपण स्वतः स्ट्रॉंग असलो, आपलं माइंड स्ट्रॉंग असलं तर आपण 10 लोकांशी लढू शकतो. मग त्याच्यासाठी बळच असायला नाही पाहिजे, तर बुद्धीचं स्मार्टनेससुद्धा असला पाहिजे. ह्या गोष्टी त्यांना शिकवून मी त्यांचा आत्मविश्वास वाढवत असते. आपण शैक्षणिक क्षेत्रात काम करत असतानाच सामाजिक उपक्रमामध्ये हिरिरीनं भाग घेता आणि हे काम करत असताना तुम्हाला अनेक सामाजिक संस्थांनी, संघटनांनी पुरस्कारसुद्धा दिलेले आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये तुमचं बोलका भावला ही जी संकल्पना आहे महाराष्ट्रभर गाजलेली, तर त्याविषयी आपण काय सांगाल? सर, काय होतं माहिती आहे का, पारंपरिक पद्धतीने जे अध्यापन केलं जात आहे, शिक्षक येतो, खडूफळा याचा वापर करतो आणि शिकवून मोकळं होतं. परंतु हे शिक्षण पद्धती आता रटाळ वाटायला लागलेली आहे. त्याच्यामुळे मुलांना काहीतरी वेगळं पाहिजे. त्यांची जी ज्ञानाची भूक आहे ती वाढत चालली आहे. आपण बघतात की सोशल मीडिया आहे, टी व्ही आहे, यांवर अनेक तासनतास मुलं काय करतात की कार्टून्स, ॲनिमेशन, फिल्म्स वगैरे बघत असतात. मग त्यावेळेस त्यांचा एकतर वेळ जातो, पाठीचे दुखणे, डोळ्याचे दुखणं लागत चाललेलं आहे. मग त्यांचे आवडते कार्टून्स जर अध्यापनात आणले तर कसं, हा विचार करून मी काय केलं की छोटा भीम आहे, कृष्णा आहे, आमची गंगूबाई, गंगाराम यांसारखे मी पात्र तयार केले आणि या पात्रांचा वापर मी अध्यापनात करायला लागले. मग गणित, विज्ञान, इंग्रजी, इतिहास, भूगोल यांसारखे विषय एक पाठ्यघटक घ्यायचा आणि त्याचं नाटकात रूपांतर करायचं आणि ते त्यांना ड्रामा पद्धतीने त्यांना शिकवायचं. मग या ड्रामा पद्धतीचा वापर करत असताना वेगवेगळ्या बोलीभाषेचा सुद्धा मी तिथे वापर करते. मग जर एखादा संदेश त्यांना द्यायचा असेल, एखादी संकल्पना आपल्याला त्यांना स्पष्ट करायची, तर ती बोलीभाषेचा वापर करून मी करते. म्हणून ते त्यांच्या हृदयापर्यंत ती पोचतं आणि कायमस्वरूपी स्मरणात राहते. कारण ज्या गोष्टी ऐकलेल्या आहेत त्या कमी प्रमाणात, बघितलेल्या आहे, बघून ऐकलेल्या आहेत त्या जास्त प्रमाणात लक्षात राहतात आणि त्यांच्या आवडीचे कार्टून्स असतात, त्यामुळे ते विशेष लक्षात ठेवतात आणि ती संकल्पना मला क्लिअर करायला खूप आवडतं. ते आम्हाला एकदा बोलक्या भावलाच्या माध्यमातून तुम्ही कसं शिकवता, थोडा डेमो दाखवता येईल का आपल्याला? काय पिंकी, काल शाळेत का नाही आली? अहो मॅडम, माझं ना फार पोट दुखत होतं बरं का. अच्छा, तुझं पोट दुखत होतं का? का ग, कशामुळे? मॅडम, काल न पाणी पिलं आणि बाहेरचं काहीतरी खाल्लं म्हणून माझं पोट दुखत होतं बघा. अच्छा, म्हणजे तू दूषित पाणी पिलीस म्हणून तुला काहीतरी पोटात गडबड झाली. हो मॅडम, अहो 4 दिवस झाले त्याच्यामुळं नळाला पाणी नाही आणि तेच पाणी आम्ही प्यायला लागलो. अगदी बरोबर. अगं, तू ना दूषित पाणी पिले त्यामुळे तुला पोटात त्रास झाला, हगवण सुद्धा लागली. दूषित पाण्यामुळे अनेक प्रकारचे रोग होत असतात, म्हणजे कावीळ, गॅस्ट्रो यासारखे रोग होतात बरं का. हो का मॅडम, मला तर माहितीच नव्हतं. अगं हो, म्हणून पाणी ना आपण नेहमी गाळून आणि उकळून प्यायला पाहिजे. हो मॅडम, आता मी माझ्या आईला सांगल की पाणी उकळून, गाळून आणि स्वच्छ करूनच प्यायचं, म्हणजे कावीळ, हगवण यांसारखे जे रोग आहेत त्याच्यापासून आपली सुटकारा होईल. अगदी बरोबर. मित्रांनो, आपण जर स्वच्छ पाणी पिलं तर आपल्याला आरोग्याला नक्कीच फायदा होतो. हगवणसारख्या, गॅस्ट्रोसारख्या, कावीळसारख्या आजारांपासून आपली मुक्तता होते. म्हणून लक्षात ठेवा, पाणी स्वच्छ प्यायचं, उकळून आणि गाळून प्यायचं. बरोबर ना पिंकी? हो मॅडम, सगळ्यांनी लक्षात ठेवा. धन्यवाद. त्या बोलका गंगाराम, तर त्या माध्यमातून तुम्ही सामाजिक समस्या कशा प्रकारे मांडता आणि
ती कशी जनजागृती करतात त्या संदर्भात थोडं आम्हाला सांगा. नक्की सर. बोलक्या पावल्यांच्या माध्यमातून मी मनोरंजनात्मक अध्यापन करते, परंतु त्यालाच एक जोड मला माझ्या हे लक्षात आलं की मनोरंजनात्मक अध्यापन करत असताना मुलं बोलक्या पावल्यांच्या माध्यमातून जे संदेश दिले जातात ते कायमस्वरूपी लक्षात ठेवत आहेत. मग याचाच उपयोग मी सामाजिक जनजागृतीसाठी वापर केला. मग ते भारत स्वच्छ अभियान असू देत, बेटी बचाओ बेटी पढाओ असू देत, किंवा अंधश्रद्धा निर्मूलन आहे, पर्यावरण संवर्धन आहे, तंबाखूमुक्त गाव आहे, त्याचप्रमाणे बालविवाह आहे, असे असंख्य देशाला ज्या ज्या समस्या भेडसावत आहेत या समस्यांचं सुद्धा मी जनजागरण केलेलं आहे. राम राम पाहुणं, राम राम. म्या गंगाराम बर का, आणि म्या गप्पावाडीचा सरपंच आहे. गप्पा करू करूच आपण सरपंच पद मिळवलं बर का. पण असं नाही काय, म्यानं अख्खं हागंदारी गाव मुक्त केलं म्हणून माननीय पंतप्रधान साहेब यांनी सुद्धा मला बक्षीस दिलं 1 लाखाचं. हो का गंगाराम, कशा पद्धतीने तू हे केलं मला सांगशील का जरा? मॅडम, सुरुवातीला लोक उघड्यावर शौचालयाला जात होते बघ. मग म्या काय केलं, त्यांना 1 गुलाबाचं फूल दिलं. जो कोणी उघड्यावर बसल त्याला 1 गुलाबाचं फूल दिलं. पण लोक लय बदमाश. ते गंगाराम सरपंच आपल्याला गुलाबाचं फूल देतो म्हणून फोटो काढायला लागले की माझं संग हे फोटो हे सेल्फी असं काढायला लागले. पण म्या पण लय हुशार, गंगाराम म्हणतात आपल्याला. म्या काय केलं, मग पोलिसाला सांगितलं, आणि जो कोणी उघड्यावर बसला की हान दंडुका असं करून साम दाम दंड वापरून म्या आपलं गाव हागंदारी मुक्त केलं बघा. आहे की नाही हुशार? हो रे गंगाराम, तू खरंच हुशार आहेस. म्हणजे हागंदारी गाव मुक्त करण्यासाठी या गंगाराम महाशयांनी साम दाम दंड वापरला आणि आपलं गाव हागंदारी मुक्त केलं. आपला भारत स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या उपाय करणं गरजेचं आहे. स्वच्छ भारत सुंदर भारत ही संकल्पना राबवा आणि आपला भारत देश स्वच्छ करा. धन्यवाद.